मराठवाड्यात सतत दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतीस पूरक असं काहीतरी व्यवसाय करावा हा विचार सतत मनात घोळत असे. सन 2014 ते 2015 याच काळात मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र खडकी पुणे येथे प्रत्येक महिन्यात प्रशिक्षण होत असल्याचे समजले व 1 महिन्याचे कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केले. बॉयलर कुक्कुटपालनातील नफा तोटा व धोके लक्षात घेऊन 2016-17 शासनाने प्रमाणित केलेल्या लो इनपुट टेक्नॉलॉजी पक्षाचे संगोपन करण्यास सुरुवात केली. या पक्षांची वाढ करून पक्षापासून मिळणारे अंडी शेजारील छोट्या मोठ्या शहरात विकू लागली. मात्र अंड्याला मिळणारा दर खूप कमी असल्याने विक्री कमी होत असे. पोल्ट्री व्यवसाय करत असताना 2017-18 साली पशुसंवर्धन विभागाच्या परसबागेतील कुक्कुट पक्षाच्या अंडी उत्पादन व पिले निर्मितीसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील गटाची स्थापना करण्यासाठी माझी निवड झाली. सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना झाल्याने परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ व इतर कुक्कुटपालकास लो इनपुट टेक्नॉलॉजी शासन प्रमाणित चांगल्या गुणवत्तेची 1 दिवसीय पिले व मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने त्यांच्या नफ्यात वाढ झाली. संपर्क कुक्कुटपालकाशी वाढल्याने व्यवसाय वृद्धी होत होती. पोल्ट्री उद्योगातील माझी गोडधोड पाहून 14 जानेवारी 2020 या दिवशी प्रक्षेत्र भेटीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर माननीय सुनील केंद्रेकर साहेब, धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते सर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील चंदन पसरते, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आघाव व इतर मान्यवर आणि भेट देऊन उद्योगास शुभेच्छा दिल्या. कुक्कुटपालकाशी संपर्क वाढल्याने मार्च 2021 साली शिवतेज पोल्ट्री फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सन 2022 मध्ये शिवतेज पोल्ट्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत शेड उभारणी व पोल्ट्री साहित्य खरेदी याकरिता 60% अनुदान उपलब्ध झाले. 2023 मध्ये प्रत्यक्षात स्मार्ट अंतर्गत बांधकामाची सुरुवात झाली. आज कंपनीचे 500 पेक्षा जास्त सभासद असून सभासदांना कंपनीमार्फत पक्षी, खाद्य, औषधी व मार्गदर्शन पुरवले जाते. तसेच सभासदाकडे उपलब्ध होणारे देशी अंडे कंपनीमार्फत गोळा केली जातात. त्याचे ग्रेडिंग करून पॅकिंग करून स्मार्ट एग्ज नावाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये विक्री होते. पशुसंवर्धन विभागाच्या प्रदर्शनाच्या तसेच इतर एक्स्पोच्या माध्यमातून अंड्याचे स्मार्ट देशी एग्ज नावाने मार्केटिंग व विक्री केली जाते. सद्यस्थितीत स्मार्ट अंतर्गत बांधकामाचा टप्पा पूर्ण झाला असून इतर साहित्य खरेदी पूर्णत्वास आली आहे. देशी अंडी उत्पादन करत असताना उत्पादित होणारी अंडी मुक्त संचार व नैसर्गिक पद्धतीने सांभाळ केलेल्या कोंबड्यांपासून घेतली जातात. सदर व्यवसाय करत असताना पशुसंवर्धन विभागातील मान्यवरांचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.